चला आता चल्लस पाणी आम्ही डाव खेळत आहे आणि हे जे घर आहे ना ते रांगोळीने काढले. तर शौर्याचे आहे हे काय म्हणता याला चिपळ्या, आणि माझे हे खडे, आणि साचीचे आहे हे चिंचुके. तर आता याच्यामध्ये आमच्या तिघांना पण तोड भेटलेली आहे आणि आम्ही तिघं खेळत आहोत. तर चला आता डाव कोणाचा आहे? माझा. चला आता मला किती पडले आता पाहूया. एक. मी एक वर खाली घरात. मी तुम्हाला आउट करू शकतो डाव. अरे चला माझं लक्ष नव्हतं म्हणून असं झालं. मला शौर्याला एक पडला. शौर्य मध्ये आलं. जाऊ दे, येऊ दे, काही नाही. एक ते आलं तरी काही नाही, ते तसं काही नाही. मोबाईलच्या पडद्यावरून नजर सरकली आणि पटांगणात बालपण पुन्हा फुलून आलं. आज एक गंमतच झाली. मोबाईल बाजूला ठेवून चल्लस पाणी खेळण्यात मुलं इतकी दंग झाली की जणू उन्हाळ्यातल्या सुट्टीतलं जुनं बालपणच परत आलं. शौर्य आणि सचिनी मला हाक मारली. नेहमीप्रमाणे त्यांचा बॉल कुठंतरी अडकलेलाच असतं आणि ती काढण्याची जबाबदारी माझ्यावरच असं मला वाटलं. मी म्हटलं, अरे रोज तोच खेळ कशाला, दुसरं काही खेळा. काही दिवसापूर्वी सागरगोट्यांचा खेळ खेळलं होतं, पण त्यात थोडी सफाई म्हणजे थोडा सराव लागतो. शौर्याला अजून तेवढं जमलं नसतं. मग सगळ्यांनी मिळून चल्लस पाणीच ठरवलं, कारण साचीला हा खेळ माहितीच होता. पण सागरगोट्या तिच्यासाठी तो नवा होता. त्यामुळं फार डोकं फोड न करता मी यांच्या खेळामध्ये सामील झाले. खरं सांगायचं तर मुलं मोबाईलच्या चौकटीतून बाहेर पडून पटांगणात आली हेच पाहून मन भरून आलं. खेळाची सुरुवात जरी बैठ्या खेळापासून झाली असली तरी बीज रुजलं की वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. आज चल्लस पाणी खेळले, उद्या शिवाशिवी खेळतील, परवा विटो दांडू. अशा खेळांच्या वाटेने त्यांचं बालपण पुन्हा मोकळ्या आकाशाखाली धावू लागेल. मातीचा स्पर्श, हसण्याचे आवाज आणि खेळात हरवलेले क्षण यांच्यापुढं कोणत्याही मोबाईलची चमक फिकीच वाटते. चला आता इथं नांगरायचं आहे, त्यामुळं आता शेतातली पहिली साफसफाई चालू आहे. म्हणजे ते गवत काढलेलं आहे ना, ते गवत जाळून देत आहे. इकडं पण काढून ठेवलेलं होतं तेव्हा ते जाळलेलंच. आता हे जाळायचंच आहे. पुन्हा हा ह्या बांधावरचं गवतसुद्धा जाळावं लागणार आहे आणि मग नांगरणार आहे. तर तिकडच्या वावरामध्ये नांगरणी चालू आहे आपली. आता इकडं येणार असेल. आता हे मला असं वाटतं रात्रीचा व्हिडिओ होईल, कारण ते येता बराच टाईम होईल किंवा उद्या होईल, काही सांगता येत नाही. तर आलं तर घेऊ आपण व्हिडिओ. आणि आता संध्याकाळचे 7:15 वाजले. चला ना 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत काम चालेल. मग काय उद्या सकाळी होईल. बहुतेक ते किती झालेलं आहे, तर ते निम्मं झालेलं आहे, कारण ट्रॅक्टर अजून दिसत नाही. हे काय आलेलं आहे, ट्रॅक्टर इकडं आलेलं आहे, म्हणजे झालेलं आहे वाटतं. तर इकडे येऊ राहिलेलं आहे ट्रॅक्टर. नाही चालू आहे अजून, तेच तिकडच्याच वावरामधली चालू आहे. तिकडचं सर्व झालेलं आहे जाळून. आता इकडचं जे आहे गंज करून ठेवलेलं आहे ते जाळायचं काम चालू आहे. आणि आज आबाळच आहे. हे काय, आणि आज कोणवर आहे? आज आहे बुधवार. हे बघा, शिर्डी विमानतळ आमच्या इथं किती जवळ आहे आणि हे विमान जे आहेत ना तर ते उतरू राहिलेलं आहे खाली. तर दाखवू का? हे बघा, ते उतरू राहिलेलं आहे खाली. आणि चला आता आहे ना जवळजवळ 7:30 वाजले आणि आता आपली रात्रीची ही नांगरणी होते वाटतं, कारण तेवढंच काम पटापटा होऊन जाईल. कुठे गेलं ट्रॅक्टर? चला, मला वाटलं आता नांगरणी होईल, पण आता ट्रॅक्टर लावून दिलेला आहे. आता उद्या सकाळीच नांगरणी होईल. कोंबडा जसा आरवतो ना 4 वाजता, अगदी त्याच पद्धतीने इकडं कोकिळ को करतो आहे, सगळ्यांना उठवतं आहे. शुभ सकाळ. चला आता वातावरण आहे आजचं. पहाटे 4 वाजल्यापासून कोकिळ ओरडत होता. आत्ता कुठं शांत झाला, सगळ्यांना उठून दिलं. फार चिमणं पाखरं सहित
आम्ही सुद्धा म्हणजे 4ला उठतोच कारण इथं असं बसलेला असं इतका आरडतो ना, अरे बापरे, ते कू म्हणजे पण नाही असा फार असा लईच हे मग त्याच्यामुळे आहे ना जागाच येते. आणि आता आहे ना रात्रीच मला असं वाटलं इकडचं होईल नांगरणी, रात्री पण लय रात्र झाली होती. मग आता ट्रॅक्टर इथं ठेवलेला आहे, हा वैष्णवीच्या पप्पांचा आहे. चला आता इतक्या वेळ ना ते तिकडचं वावरातलं अर्धं राहिलेलं होतं ते पूर्ण केलं आणि आता वाजले आहे 9:30 आणि 9:30 वाजता या वावरामध्ये नांगरणी चालू आहे. हे उन्हाळ्यातल्या शेतातली जी कामं आहे नांगरणी ती आता सुरू आहे. आणि काका तिकडं कचरा जाळत आहे, काल पण जाळत होते. काल का नाही जाळलं काय माहिती. हां, काल तिथं ते डाळिंबा शेजारीच होतं ना ते, आणि ते टरबुजाचे वेल येते. आता काका घेऊ जाळत आहे. हे पूर्ण होत आल्यावर दाखवतेच. आता मी घरामध्ये काम चालू आहे माझं, ते घेते करून. तर मला हे लाकडं पण जे आहेत ना वाहून आणली मी तिकडून, अगदी विहिरी आपल्या इकडून बांधावरून. आणि ते म्हटलं अजून वाळलेलं नाही, पण आता येणं हे तोडावं लागेल मला असं. आणि सरपण म्हणून ते याच्यामध्ये रचावं लागेल. तर आता पाणी आलं होतं, सगळं भरलं, पण आहे ना ह्याच्या टाकीमध्ये इतक्या मुंग्या झाल्या होत्या ना, काय कशा झाल्या होत्या काय नाही, ते सगळं काढावं लागलं आहे मला. दिलेला रंग कसा दिसतोय, एकच बाजूला दिलेला आणि इकडं फिक्का वाचला जरा, कारण मग रंग पुरवावा लागला मला. आणि हा किचनमधला, तर हा एवढा भाग दिलेला आहे मी. तर आता छान इथं दिसतंय. तर आता मी ना लोखंडाच्या कढईत मी गवारीच्या शेंगा केलेल्या आहे, त्याच्यामुळे बघा कसा कलर आलेला आहे. असं आता याच्यानंतर आता आहे ना मी चपात्या करून घेते. अजून मला धुणं राहिलं आहे, पाणी पण प्यायचं भरायचं राहिलेलं आहे. तर चला आता जेवणाचं ताट केलेलं आहे मी. चपाती, गवारची भाजी, हा कालचा भात होता आणि ही वैष्णवीने दिली होती. काल तिने भाजी बनवली होती पनीरची, मलाही दिली होती. मग काल मी भात बरोबर थोडी खाल्ली, तर भातही उरला आणि भाजी उरली. मग आता ती खाते. आणि चपातीचं मळून ठेवलं होतं 2-3, पण आता हे एवढं मटेरियल नंतर लक्षात आल्यानंतर मग चपाती एकच बनवली. चला आता घेते जेवण करून. ह्या खिडक्यांना कलर लागत होता ना, पण सापडला. हे डबे फेकून दिले होते वैष्णवीने, त्याच्यामध्ये थोडंसं आहे, तर बघू आता होतं आहे की नाही त्याच्यात, करून पाहू. तेवढं छान दिसन हे. आणि आता आहे ना ट्रॅक्टरवर वैष्णवीचे पप्पा आले, तर ड्रायव्हर गेला असेल जेवायला, त्यांनी त्यांचा ड्रायव्हर होता. तर आता ही चालू आहे नांगरणी, इथपर्यंत झाली. आता इथला कलर मारला होता जिथं पडला तो मी त्या दिवशीच, म्हणजे जेव्हा मारला होता कालच मी सगळा स्वच्छ केला. पण आता इकडचं आहे ना, तर करायला खूप म्हटलं आता आहे ना काय करू, उद्याच मग स्वच्छ करू, कारण मला तेच स्वच्छ करता जवळजवळ 10 वाजले होते. पहाटे 4 पासून करत होते, आणि इकडचं बाहेरचं पण. अरे अरे, तर आता ह्याच्यासाठी ना मी आता ते कलर स्वच्छ करायचं आहे. चला म्हटलं आता पहिलं पाणी घ्यावं हे करून, यांनी सटलं पण. आता पाणी घेते भरून आणि घरामध्ये नेऊन टाकते. तर कलर काय तो सहज असा पाण्याने निघून जातो, असं काही नाही. पाण्याने म्हणजे पाणी टाकलं तर घासावं लागतं, असं नाही की पाणी टाकलं लगेच जातं. मग हात तसंच जाईन ना निघून, तर पाणी टाकून तो घासून काढावा लागणार आहे मला इथून तिथपर्यंत. एवढीच भिंत केली ना मी, ही एवढी भिंत. फक्त एवढा हा फिक्का गुलाबी आणि हा डार्क गुलाबी, हा बोली झाला, आणि तिकडचा एवढा पट्टा झाला तो गुलाबी झाला, असं झालं. धारा घासावं लागते, काही लवकर दिसतो, काही कधी घडे.
एवढं कडक ऊन पडतंय. चला मी घरामध्ये पाणी टाकलंय आणि वरतून फॅन चालू आहे, त्याच्यामुळे ना जरा खाली पाण्यामध्ये गार गार वाटतंय. आणि हे सर्व आता घासून घेते, पण ते इतकं सहज निघून नाही राहिलेलं. खूप वेळा ते मला ब्रशनी घासावं लागतंय, हात दुखून जात आहे. पण आता ते काढणं गरजेचंच आहे. कलर तर निघाला. आता हे सर्व फरची धुवून घेते पाण्याने. जेवढा रंग पडला होता ना तेवढा रंग सगळा काढला मी. अगदी कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला सगळा तो. ते आईनीच नाव लिहिलेलं आहे. इकडं पण ते सगळा काढला, सगळा धुतला, घासली फरची. बाहेरचा ओट्टा पण मी मस्तपैकी धुवून घेतलेला आहे. आणि चला तुम्हाला मी ना खिडक्यांना रंग जो दिलेला आहे ना तो दाखवते. हे सकाळी दिलेला आहे. ह्या खिडकीला दिला, त्या पण खिडकीला दिला, आणि अजून ह्या खिडकीला पण दिला. तर संपला आता रंग. बघू आता, पण तो अर्धाच राहिला आहे. तर मी तर थोडंसं आहे ना हे टाकून, ते काय लिक्विड टाकून आहे ना ओलं करून राहिली. बघू आता झालं तर मग करू. पाणी आता देते नळी लावून. आता खूप ओली ओली झाली मी, घामाघुमाई खूप झालेली. पण थंड वाटतं आहे, नाही तर इतकं गरम होतं आहे ना काय सांगा. आता सगळे कपडे ओले झाले. मस्त आता 5 मिनटात वाळून जातील. एवढं आता काय एवढं तर हीट आहे वातावरणात. दिली आता नळी लावून इथं, आणि ते उडू नये पाणी म्हणून ती असं झाकून ठेवलेली झाडांचीच पानं. काका फरच्या जे इथं होते ते आता लावून देऊ राहिलेले. असं एकटेच काम करत. अरे हे कशी झुकली. आणि हे कळ्या पूर्ण मस्त आता येऊ राहिलेले. यांना फुलं पण भरपूर येत आहे रोज. असं पूर्ण आता ते देवघरामध्ये मी ना असे फुलंच वाहते असे. ट्रॅक्टर काय सकाळी दाखवलं ते तेवढंच नांगरलं. वैष्णवीच्या पप्पांनी काही नांगरलं. आता ट्रॅक्टर आता अजून उभाच आहे, तिथं उभाच आहे. ड्रायव्हर आहे ते तिकडे लावून दिलेलं आहे तिथं चाळीच्या तिथं. एवढं राहिलं आहे फक्त. हे काय किती फुलं वाहिलेली मी. आता सुकून गेली, ही सरं सुकून गेली. मोगरा आणि गुलछडीचेच किती निघाले, 3 आणि 3 6 7 8. मी 10-12 इकडं घेऊन आले, आणि जवळजवळ 5-7 मी काकांसाठी ठेवली होती. आणि मोगऱ्याची पण उगवलेली. चला आता बाहेर बसते. आता हे वाळतच आहे फॅनखाली फरची. आणि फरची किती धुवा तरी माती होती म्हणजे होतीच. तर फरची घासली पण धुतली पण आता वाळत आहे फॅनखाली. सची काय चालू आहे? सचीची सायकलिंग चालू आहे. वैष्णवीचे रोपं लावायचे कामं चालू आहे मस्त कुंडीमध्ये. आणि आता वाजले आहे 4 वाजता. आता पुन्हा ट्रॅक्टर सुरू झालेला आहे, म्हणजे नांगरायचं काम चालू झालेलं आहे 4 वाजता. शार्प 4 वाजता. 4 वाजून 6 मिनिटांनी. तर चला आता हे काय 1-2 तासाचं काम आहे, तासभराचं काम आहे. रात्रीच नांगरून झालं असतं, पण दिवसभर ड्रायव्हर थकून गेलेला असेल म्हणून रात्री त्यांनी थांबवलं. पण आता सकाळी त्यांनी फक्त 2 पट्टे केले, आणि त्याच्यानंतर ड्रायव्हर पुन्हा 4 वाजता आला. आणि आता तो चालू आहे पुन्हा नांगरणी. चला आता हे चिक्कूचा मोसम गेला. चिक्कू काय 1-2च आहे, आणि ते पक्षी खात आहे. आता ते पक्ष्यांसाठीच राहिलेले आहे. आणि आता चला इथपर्यंत तर झालेलं आहे आपलं. आता राहिला आहे तेवढा एरिया, आणि बाकीचं ते. चला आता तिकडची सगळी नांगरणी झाली. आता इथं सुरुवात चालू आहे या वावरामध्ये. हे जाळायचंच राहून गेलं काल. दोन दिवसापासून चाललेली नांगरणी आज आता हे एवढं झालं का पूर्ण आपली नांगरणी झालेली आहे. ही आहे शेतातली कामं. आणि घरातलं तर मी दाखवलं तुम्हाला खिडक्यांच्या गजाला लावलेला रंग. आणि त्याच पद्धतीने आज पूर्ण फरशीची साफसफाई केली. आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.